बरोबर सर. सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर मुरलीधर कुलट, केंद्र प्रमुख, केंद्र शाळा उमरी, पंचायत समिती अकोला, जिल्हा परिषद अकोला, आज आपल्याशी संवाद साधत आहे. आपण सर्व माझ्या या फेसबुक पेजवरील संवादामध्ये सामील झाल्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो. माझे प्रेरणास्थान माननीय वंदना कृष्णा मॅडम, शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य, माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब, माननीय शिक्षण संचालक दिनकर पाटील साहेब, माजी शिक्षण सचिव नंदकुमार साहेब, SCRT पुणे येथील समता विभागाच्या प्रमुख माननीय डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम, माननीय डॉक्टर शोभाताई खंदारे मॅडम, माननीय डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर साहेब, यांना माझा नमस्कार. तसेच माझे मार्गदर्शक आमच्या अकोला DICPDचे प्राचार्य माननीय डॉक्टर समाधान डुकरे साहेब, तसेच माझ्या अकोला जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी माननीय वैशाली ठग मॅडम, आमच्या अकोला पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्याम राऊत साहेब, यांना माझा नमस्कार. ज्यांचे मला सतत सहकार्य मिळते अशा माझ्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना माझा नमस्कार. बालरक्षक चळवळीचा प्रचार प्रसार व्हावा, सर्वांना या चळवळीची माहिती व्हावी, याकरिता टीम बालरक्षक महाराष्ट्र यांनी बालरक्षक महाराष्ट्र नावाचे फेसबुक पेज सुरू केले. आतापर्यंत या फेसबुक पेजवरून माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब, माननीय शिक्षण संचालक दिनकर पाटील साहेब, माननीय शिक्षण सचिव नंदकुमार साहेब, माननीय शोभाताई खंदारे मॅडम, डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर साहेब SCRT पुणे व महाराष्ट्रातील शिक्षक 21 बालरक्षकांनी आपले अनुभव या फेसबुक पेजवरून मांडले आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा घटक की जो रोज शिक्षकांपर्यंत व शाळांपर्यंत पोहोचतो असा पर्यवेक्षीय अधिकारी म्हणजे केंद्र प्रमुख आहेत. महाराष्ट्रात केंद्र प्रमुखांची पदं भरल्यापासून केंद्र प्रमुखाकडे गाव पातळीवरील सर्व शाळांचे सहनियंत्रण करणे, शाळांना भेटी देणे या प्रकारचे कार्य सुरू आहे. केंद्र प्रमुख बालरक्षक चळवळीमध्ये सुद्धा सहकार्य त्यांचं आहेच, त्यांचा पुढाकार आहेच, परंतु केंद्र प्रमुखाचा संवाद या फेसबुक वरून ठेवायचा असे जेव्हा टीम बालरक्षक महाराष्ट्र यांनी ठरविले आणि बालरक्षकाचे कार्य केलेले व सतत कार्य करणारे केंद्र प्रमुख म्हणून महाराष्ट्रातून माझी टीम बालरक्षक
यांनी निवड केली। याबद्दल या टीमचे जगदीश कुडे सर, विनोद राठोड सर, नरेश वाघ सर, भरत काळे सर, शाहू भारती सर या सर्वांचे मी आभार मानतो। माझ्या संवादाचा विषय आहे बालरक्षक चळवळ। माझ्या संवादामधून मी आपणास बालरक्षक चळवळ बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे, कारण आज बरेचसे नवीन लोक किंवा जे बालरक्षक नाहीत, अजून त्यांनी बालरक्षकाचं कार्य केलेलं नाही, असेही लोक आज माझ्या या फेसबुक संवादाला सामील झालेले आहेत। त्यांना बालरक्षक चळवळ काय आहे हे माहिती व्हावी याकरता मी थोडक्यात बालरक्षक चळवळीची माहिती सांगणार आहे, की सर्वांना ही बालरक्षक चळवळ काय आहे हे सर्वांना समजलं पाहिजे। त्यानंतर मी बालरक्षक चळवळीत कसे कार्य केले, माझ्या केंद्रातील गावं कसे शाळाबाह्य विद्यार्थी विरहित केले याविषयी माझे अनुभव मी या माझ्या संवादातून सांगणार आहे। त्यानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याकरिता त्यांची गरज ओळखून, की त्यांना घराजवळ जर शाळा असली तर ते शाळेत येतात, नाहीतर ते अनेक विद्यार्थी शाळाबाहेर राहतात, ही मी त्यांची गरज ओळखली। कारण बऱ्याच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची मी जेव्हा केस स्टडी केली तेव्हा त्यांच्या घरापासून लांब अंतर शाळा असल्यामुळे बरेच विद्यार्थी शाळाबाहेर राहिलेले आहेत। म्हणून त्यांच्या घराजवळ शाळा उपलब्ध व्हावी, त्याच्या परिसरात त्यांच्या घराच्या आजूबाजूला 1 किलोमीटरच्या आत त्यांना जर शिक्षणाची सुविधा मिळाली तर असे विद्यार्थी शाळाबाह्य होत नाहीत, असं माझ्या सर्वेक्षणातून मला जेव्हा आढळलं तेव्हा त्यांच्या घराजवळच शिक्षण मिळावे याकरिता मी विविध प्रकारच्या शाळा सुरू केल्या। काही शाळा शासनाच्या आहेत, त्या शाळा सुरू करण्यासाठी मी विविध उपक्रम राबविले, विविध प्रयत्न केले। त्याकरता मला कशा अडचणी आल्या, त्या समस्यावर अडचणीवर मी कशी मात केली याविषयी मी सुद्धा माझे अनुभव कथन करणार आहे। या शाळांमध्ये विटभट्टी शाळा, महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र, वस्ती शाळा, त्यानंतर स्वतःची शिक्षण संस्था काढून सुद्धा मी माझ्या स्वतःच्या शिक्षण संस्थेच्या 5 शाळा सुरू केल्या। बालरक्षक कार्यामुळे मला मिळालेले विविध पुरस्कार व जीवनातील माझे यश याविषयी सुद्धा मी माझे अनुभव या संवादामधून आपणास सांगणार आहे। बालरक्षक चळवळ, सुरुवातीला आपण पहिला मुद्दा घेऊ बालरक्षक चळवळ, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे, 1 तासात आपल्याला सर्व मुद्द्यांची माहिती मला तुम्हाला शेअर करायची आहे। 9 जानेवारी 2017 ला जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा शासन निर्णय आला। यामध्ये महाराष्ट्रात इयत्ता 8वी पर्यंत तब्बल 4.25 लाख मुले शाळाबाह्य असल्याचे नमूद होते। आता ही शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करण्याकरता शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, समता विभाग पुणे यांनी बालरक्षक चळवळ सुरू केली। शिक्षण हक्क कायद्याने 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालक शाळेत येईल व शिकेल याची जबाबदारी सरकारवर सोपवलेली आहे। यामुळे शासनाने SCRT पुणे समता विभागाने ही 4.25 लाख मुले शाळेत येण्याकरिता, शाळाबाह्य मुले शाळेच्या प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्न सुरू केले आणि बालरक्षक चळवळ सुरू झाली। 9 जानेवारी 2017च्या शासन निर्णयानुसार बालरक्षक चळवळ महाराष्ट्रात सुरू करून बालरक्षकाची स्वयंप्रेरणेने ज्यांना काम करायचे आहे अशा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी, अधिकाऱ्यांसाठी समता विभागामार्फत लिंक देण्यात आली, की ज्यांना या कार्याची आवड आहे किंवा ज्यांनी हे कार्य केलेले आहेत अशा लोकांनी ही लिंक भरावी आणि बालरक्षकाचे कार्य करावे। मी यापूर्वी सुद्धा बालरक्षकाचे कार्य केलेले असल्यामुळे आणि मला या विषयाची आवड असल्यामुळे मी या बालरक्षक चळवळीमध्ये स्वयंप्रेरणेने लिंक भरली आणि अमरावती येथे राज्यस्तरीय प्रशिक्षणाकरिता माझी निवड झाली। आमच्या अकोला जिल्ह्यामधून 7 जिल्हा परिषद शिक्षक, 1 मनपाचे मनोज बोचरे सर, आमचे नपाचे रितेश निलेवार सर, आमच्या डाएटमधून जितेंद्र काठोळे सर आणि तेव्हाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर साहेब, आम्ही सर्व या राज्यस्तरीय बालरक्षक प्रशिक्षणाला हजर होतो आणि येथे माननीय नंदकुमार साहेबांनी मार्गदर्शन केले आणि सांगितले की ज्यांनी या बालरक्षक चळवळीत खरोखर कार्य केलेले आहे त्यांनी आपले अनुभव शेअर करावे।
आणि आपल्या कार्याचं सादरीकरण करावं, तेव्हा अकोला जिल्ह्यातून जिल्हा परिषद विभागातून मी एकटा जिथे हजर होतो आणि मला या कामाची आवड असल्यामुळे किंवा मी यापूर्वी हे काम केलेले असल्यामुळे मी माननीय नंदकुमार साहेबांसमोर माझ्या कार्याचे सादरीकरण केले आणि साहेबांनी माझ्या या कार्याचे कौतुक केले। बालरक्षक चळवळीत आपल्याला 6 ते 14 वयोगटातील जी शाळाबाह्य मुले आहेत त्यांना शाळेत दाखल करायचं आहे। आपल्याला आजच्या या संवादामधून बालरक्षक चळवळ म्हणजे काय तर शाळाबाह्य मुले जी आहेत 6 ते 14 वयोगटातील हे प्रत्येक मूल इयत्ता 1 ते 8 मध्ये शाळेत शिकायला पाहिजे, परंतु ते जर शाळाबाह्य असेल तर त्या जिथे कुठं आपल्याला ही मुलं दिसली त्याकरता काही आपल्याला स्वतंत्र वेळ काढायची आवश्यकता नाही। आपण सहज फिरत असताना ज्या ज्या भागात आपल्याला ही शाळाबाह्य मुलं दिसली त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून नजीकच्या शाळेत आपल्याला दाखल करायचे आहे। या दाखल करण्याच्या प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये काही अडचण आली तर शिक्षण विभाग, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या विभागाशी आपल्याला संपर्क करायचा आहे। म्हणजे फार मोठं कार्य किंवा फार कठीण कार्य या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना दाखल करण्यामध्ये नाही किंवा बालरक्षक होण्यामध्ये सुद्धा नाही। बालरक्षकाचं कार्य फार सोपी आहे की आपल्याला जर शाळाबाह्य विद्यार्थी दिसला तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला नजीकच्या शाळेत दाखल करायचं आहे। त्या मुख्याध्यापकांना, त्या शिक्षकांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या प्रक्रियेमध्ये कसलीच अडचण येणार नाही। आता बालरक्षकाचं कार्य कोण करू शकतो तर बालरक्षकाचं कार्य शिक्षक तर आमचे करीतच आहेत। महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षक जरी नसतील तरी ज्यांना याची आवड आहे किंवा जे या चळवळीमध्ये झोकून काम करतात असे लोक या बालरक्षक चळवळीत काम करतात। आणि हे कार्य फक्त आमच्या शिक्षकांचंच नाही किंवा आमच्या शिक्षण क्षेत्रात जे काम करतात त्या अधिकाऱ्यांचंच नाही, तर हे कार्य मुख्यमंत्र्यापासून कोतवालापर्यंत आणि समाजातील कुठलाही सजग नागरिक बालरक्षक कार्य करू शकतो। महाराष्ट्रात बरेचसे पोलीस, बस कंडक्टर, सरपंच, सामाजिक संस्थेचे सदस्य, पत्रकार, NGO, सुशिक्षित तरुण तरुणी हे सुद्धा बालरक्षकाचे कार्य करीत आहेत। कारण बालरक्षक कार्य करताना महाराष्ट्र आपल्याला शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त करायचं आहे आणि हे एकट्याचं काम नाही किंवा काही ठराविक लोकांचं काम नाही, तर याकरता सर्वांनी सहभाग घेणं आवश्यक आहे। जानेवारी 17 मध्ये शासनाने ही चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील श्रीराम तांडा गावातील दिवाळीनंतर या गावातील ऊसतोडी करता लोक बाहेरगावी जायचे आणि विद्यार्थी सुद्धा बाहेरगावी त्यांच्यासोबत जायचे। दिवाळीनंतर या शाळेत विद्यार्थी नसायचे। तेथील मुख्याध्यापक जगदीश कुळे सर यांनी या पालकांचं स्थलांतर रोखलं आणि या 100% विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणलं। याकरता माननीय राज्याचे तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी जगदीश कुळे सर यांना राज्याचे प्रथम बालरक्षक म्हणून सन्मानित केले आणि जानेवारी 17 मध्ये जालना जिल्ह्यातून या चळवळीची सुरुवात झाली। बालरक्षकाचं कार्य मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यापासून कोतवालापर्यंत याचा अनुभव आता 2 महिन्यापूर्वीच आला। अमरावती परिसरातील वीट भट्टीवरील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकरिता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः बडनेरा परिसरातील वीट भट्टी शाळेला भेट दिली। त्या मुलांचा प्रवास खर्च तथा शिक्षणासाठी खर्च कमी पडत आहे येथील शिक्षकांनी त्यांना सांगितले। तेव्हा माननीय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांनी स्वतःच्या खिशातील 30,000 रुपये काढले आणि तात्काळ तेथील शिक्षकांना दिले आणि सांगितलं की या वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी कुठलीही गोष्ट यापुढे कमी पडणार नाही
यापुढे कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला संपर्क करावा। तसेच पुणे परिसरातील सोमेश्वर साखर कारखाना येथे अनेक बालके शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाला कळले, तेव्हा शिक्षण आयुक्त डॉक्टर विशाल सोळंकी साहेब यांनी स्वतः 5 तास तेथे ऊसतोड मजुरांशी चर्चा केली। त्यांना विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याकरता प्रवृत्त केले आणि तब्बल 100 मुले एकाच दिवशी माननीय आयुक्त साहेबांनी शाळेच्या प्रवाहात आणली। अशा प्रकारे महाराष्ट्रातील पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक कार्य करीत आहेत, परंतु अजूनही मुलं शाळाबाह्य आहेतच। याकरिता गाव तेथे बालरक्षक याची सुद्धा नियुक्ती होणार आहे। तरी सर्वांनी या बालरक्षक चळवळीत कार्य करून महाराष्ट्र शाळाबाह्य मुलं मुक्त करायचं आहे। अशा प्रकारे थोडक्यात आपणास समजले असेल की बालरक्षक चळवळ म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे, आणि हे कार्य कोणीही करू शकतो, फक्त शिक्षकच नाही, सामान्य नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, ज्याला कुणाला हे कार्य करायचं आहे, कुणाची परमिशन घ्यायची गरज नाही आणि हे कार्य स्वयंप्रेरणेने करायचं आहे। आपल्याला चळवळ माणुसकीच्या भावनेतून हे आपल्याला कार्य करायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व मुले आपल्याला शाळेच्या प्रवाहात आणायचे आहेत। याकरता सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हावे, बालरक्षक व्हावे आणि आपला महाराष्ट्र बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून आपण शाळाबाह्य विद्यार्थी विरहित करूया, असा करूया। बालरक्षक चळवळ आपणास समजली। आता माझे कार्य किंवा माझा अनुभव मांडण्यासाठीच मला टीम बालरक्षक महाराष्ट्र यांनी या फेसबुक संवादामध्ये संवाद साधायला सांगितलेला आहे। मी सन 2004-5 पासूनच बालरक्षक चळवळीचे कार्य करीत आहे। सर्व शिक्षा अभियानमध्ये पर्यायी शिक्षण या विषयाअंतर्गत हे कार्य मी करायचो। शाळा स्तरावरून आपल्याला दरवर्षी शाळा आराखडा भरून द्यावा लागत असतो। केंद्र प्रमुख म्हणून आम्ही प्रत्येक शाळेकडून शाळा विकास आराखडा भरून घ्यायचो आणि या शाळा विकास आराखड्यामध्ये शाळाबाह्य शिक्षण किंवा पर्यायी शिक्षण या अंतर्गत E1 आणि E2 ची मुले प्रत्येक शाळेच्या आराखड्यामध्ये नोंदवायला आम्ही मुख्याध्यापकांना सांगत होतो। E1 म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी किती आहेत आपल्या गावात, आपल्या शाळेच्या परिसरात किती शाळाबाह्य विद्यार्थी आहेत याची या शाळा विकास आराखड्यामध्ये त्यांना सर्वे करून नोंद करायची होती। आणि E2 म्हणजे 30 दिवसापासून जास्त गैरहजर, आपल्या शाळेत किती विद्यार्थी 30 दिवसापासून जास्त गैरहजर आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शाळाबाह्य विद्यार्थी समजल्या जातं। शाळाबाह्य विद्यार्थ्याची व्याख्या तेच आहे की शाळेत गेले नाहीत, 6 ते 14 वयोगटाचे, ज्यांनी अजून शाळेत ऍडमिशन घेतली नाही त्यांना आपण शाळाबाह्य म्हणतो। आणि जे विद्यार्थी शाळेत आहेत परंतु अनियमित आहेत, ते नियमित शाळेत येत नाहीत, 30 दिवसापेक्षा जास्त गैरहजर आहेत, अशा मुलांना सुद्धा आपण शाळाबाह्य म्हणतो। तर बालरक्षक चळवळीमध्ये कार्य करताना आपल्याला शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करायचं आहे। तसेच अनियमित विद्यार्थ्यांना आपल्याला शाळेत आणायचं आहे। तसेच स्थलांतरित जे बालके आहेत त्यांना सुद्धा आपल्याला शाळेच्या प्रवाहात आणायचं आहे। आता कोरोना काळामध्ये आपल्याला बालरक्षक चळवळीचं कार्य वाढलेलं आहे, कारण या कोरोना काळात फार मोठं स्थलांतर झालेलं आहे। आपण टीव्हीवरील बातम्या पाहिल्या आणि त्या बातम्यांमध्ये दाखवलं की मुंबई, पुणे, मोठमोठ्या शहरातून कोरोना काळात उद्योगधंदे आणि नोकऱ्या बंद झाल्यामुळे अनेक मजूर आपापल्या गावी स्थलांतरित होत आहेत आणि त्यांची मुलं ज्या ठिकाणी ते अगोदर काम करत होते त्या ठिकाणी ती शाळेत होती, परंतु आता गावाला आली तेव्हा ती शाळाबाह्य आहेत। तर असे स्थलांतरित झालेले कुटुंब, स्थलांतर होऊन आलेले आपल्या गावात कुटुंब हे आपल्याला शोधायचे आहेत। त्यांचे मुलं आपल्याला आपल्या शाळेमध्ये दाखल करून घ्यायचे आहेत। याकरता आपल्याला काही अडचणी येतीलच, त्यावर सुद्धा आपल्याला मात करायची आहे। त्याकरता शिक्षण विभाग आपल्या पाठीशी आहे। तर सर्वांनी हे स्थलांतरित झालेले किती कुटुंब आपल्या परिसरात आले, बाहेरगावून किती लोक आपल्या गावात राहायला आले किंवा आपल्या शाळेच्या परिसरात आले याचा शोध घेऊन त्यांना आपल्या शाळेच्या प्रवाहात आपल्याला आणायचं आहे। जेव्हा मग माझ्या शाळेतून मी शाळा विकास आराखडा भरून घ्यायचो तेव्हा
किती विद्यार्थी माझ्या केंद्रामध्ये शाळाबाह्य आहेत ही आकडेवारी माझ्याकडे यायची। त्या शाळांमधील मग मी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करायची जबाबदारी द्यायचो। मी स्वतः सुद्धा त्या शाळा भेटीत गेल्यानंतर प्रथम त्यांना विचारायचो की आपल्या गावामध्ये किती शाळाबाह्य विद्यार्थी आहेत, शाळा विकास आराखडा दाखवा। आणि तो विकास आराखड्यातील आम्ही नावानिशी यादी घेऊन शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सोबत घेऊन मी गावात जायचो आणि त्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्याकरता त्या पालकांना आम्ही प्रवृत्त करायचो आणि त्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत ती समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करून त्या विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत दाखल करून घ्यायचो। तसेच जे विद्यार्थी अनियमित आहेत ते विद्यार्थी सुद्धा शाळेत आले पाहिजे। हे E2 चे विद्यार्थी आहेत जे 30 दिवसापासून जास्त गैरहजर आहेत, ची आकडेवारी सुद्धा आमच्या शाळा विकास आराखड्यामध्ये असायची। विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात की हा विद्यार्थी पण हा अनियमित का आहे, आम्ही पालकांना भेटायचो, पालकांचे कारण समजून घ्यायचो आणि त्यांना शाळेत आणण्याकरिता त्याची समस्या काय आहे ते सोडून आम्ही त्याला शाळेत आणायचो। माझ्या केंद्रातील मला प्रत्येक गाव हे शाळाबाह्य विद्यार्थी विरहित करायचे हा माझा ध्यास होता, हे माझं ध्येय होतं। कारण मला त्या कार्याची आवड होती आणि मी ते सतत कार्य करीत होतो। म्हणून मग मी माझ्या केंद्रात जेवढे गाव आहेत, जेवढ्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये एक पेंटर मी स्वतःच बोलवायचो आणि त्याला शाळेची यादी द्यायचो की ह्या माझ्या केंद्रातल्या शाळा, या शाळेमध्ये जायचं आणि शाळेच्या दर्शनीय भागामध्ये 2 बोर्ड आपल्याला रंगवायचे आहेत, 2 बोर्ड लिहायचे आहेत। त्याला मी मॅटर लिहून द्यायचो। पहिलं बोर्ड आम्ही प्रत्येक शाळेला लावायचो की आमचे गाव शाळाबाह्य विद्यार्थी विरहित आहे। हे प्रत्येक शाळेला एक बोर्ड मी त्या पेंटरला सांगायचो की पहिलं बोर्ड लिहायचं की आमचे गाव शाळाबाह्य विद्यार्थी विरहित आहे आणि दुसरं बोर्ड रंगवायचं किंवा दुसरं बोर्ड लिहायचं शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा, 1000 रुपये बक्षीस मिळवा। तिसरं काम मी करायचो आणि त्या पेंटरला सांगायचो की तिथं जा, आपण मुख्याध्यापकांना सांगा मला केंद्र प्रमुखाने पाठवलं, मला दर्शनीय भागात हे 2 बोर्ड लिहायचे आहेत। ते 2 बोर्ड मग त्याकरिता मुख्याध्यापक आमचे दर्शनीय भागात ते बोर्ड लिहून घ्यायचे आणि त्याचा जो खर्च आहे तो सुद्धा त्या मुख्याध्यापकांनाच मी सांगायचो की सादिलमधून आपण याचा खर्च करू शकतो, याचा खर्च त्या पेंटरला देऊन द्या। त्यानंतर तिसरं काम मी करायचो, मुख्याध्यापकांना सांगायचो की दवंडीवाला बोलवा आणि गावात दवंडी द्या की गावात कुणालाही शाळाबाह्य विद्यार्थी आढळला तर त्याला शाळेत दाखल करायचे। आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत सुद्धा सांगायचो की आपल्या शेतामध्ये काही काम करणारे मजूर असतील किंवा काही राहायला आले असतील मजूर, काही गावात काही झोपड्या बांधून काही लोक वेठ बिगारी करणारे लोक किंवा कामगार लोक येतात, ते 1-2 महिने काम करतात आपल्या गावात आणि निघून जातात। खेड्यापाड्यामध्ये बरेचसे हे डवरे किंवा या सीझनमध्ये वखर याच्या ज्या पासा आहेत, हे पासा पाजवणारे अनेक लोक येतात, ते झोपडी बांधून काही दिवस राहतात, त्यांच्यासोबत त्यांचं पूर्ण कुटुंब असते, त्यांचे लहान मुलं सुद्धा असतात। तर त्या मुलांना मग दाखल करण्यासाठी मी प्रत्येक शाळेमध्ये सांगितलेलं होतं की नाही रोज तरी दर शनिवारला एका शिक्षकानं पूर्ण गावामध्ये एक चक्कर मारायचा की आपल्या गावात असं काही शाळाबाह्य विद्यार्थी आढळतो का किंवा आपल्या परिसरात काही शाळाबाह्य विद्यार्थी आलेले आहेत का। आणि प्रत्येक शाळेमध्ये मी एक बालरक्षकाची जबाबदारी एका शिक्षकाकडे दिलेली होती। त्यामुळे तो शिक्षक बालरक्षकाचं जबाबदारी सोपवल्यामुळे आवर्जून जबाबदारीने ते काम करत राहायचा। त्यानंतर आम्ही दवंडी द्यायचो की जर कुणाला शाळाबाह्य विद्यार्थी आढळला तर 1000 रुपये बक्षीस मिळवा। मग दवंडी ऐकल्यावर बरेच लोक शाळेत यायचे, तेव्हा मग मला विचारायचे काहो साहेब हे 1000 रुपये बक्षीस मिळवा म्हणजे काय। म्हटलं आता आम्ही हे जे बोर्ड लिहिलं याचा अर्थ असा आहे की आपल्या गावाच्या परिसरात, शाळेच्या परिसरात जर तुम्हाला शाळाबाह्य विद्यार्थी आढळला तर तो शाळाबाह्य विद्यार्थी तुम्ही शाळेत आणावा आणि तुम्हाला 1000 बक्षीस मिळेल। मग 1000 बक्षीस कोण देईल,
अर्थातच मी त्यांना सांगितलं की हे बोर्ड जे हे आहे हे या शाळेला लावलेलं आहे, हे या शाळेतील शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी लावलेलं आहे, म्हणून हे 1000 रुपये या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक तुम्हाला देतील. हे ऐकून आमचे शिक्षक आणि मुख्याध्यापक एकदम अवाक व्हायचे की आता आपल्याला 1000 रुपये द्यायचं काम पडेल. मग केंद्रातील 1-2 मुख्याध्यापकांना 1000 रुपये द्यायचं काम पडलं, नाहीतर मग गावकरी थोडेसे भांडायला यायचे की असं कसं मग साहेब तुम्ही लिहून तर ठेवलं. असं जेव्हा घडलं तेव्हा मग मुख्याध्यापक शिक्षक यांनी आमच्या या केंद्रातील शाळांमध्ये केंद्रातील शाळांच्या परिसरामध्ये शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाहीत असा चंग बांधला आणि वारंवार ते सर्वे करायला लागले. त्यानंतर माझ्याकडे अकोट पंचायत समितीमधील किनखेड केंद्र माझ्याकडे होतं. मी केंद्र प्रमुख होतो किनखेड केंद्राचा. अकोट पंचायत समितीमध्ये पेपरमध्ये बातमी आली की वीटभट्टीवर अनेक मुले शाळाबाह्य आहेत. पेपरमध्ये बातमी आल्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी त्यावेळेचे उपशिक्षणाधिकारी माननीय तळस साहेबांनी भेट दिली. वीटभट्टीवर आले. आमच्या किनखेड फाट्यावर अनेक वीटभट्ट्या आहेत. त्या वीटभट्टीवर आल्यानंतर त्यांनी तिथून गट शिक्षणाधिकारी साहेबांना फोन लावला. त्यावेळेचे आमचे गट शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे साहेब ते सुद्धा तिथे हजर झाले. मग ह्या वीटभट्ट्या कोणत्या केंद्राच्या परिसरामध्ये येतात तर किनखेड केंद्राच्या परिसरामध्ये आहेत. किनखेड केंद्राचे केंद्र प्रमुख कोण आहेत त्यांना बोलवा. मला साहेबांचा फोन आला माझ्या गट शिक्षणाधिकारी साहेबांचा की तुम्ही येथे या, माननीय उपशिक्षणाधिकारी आलेले आहेत. मी लगेच तिथे केंद्रात असल्यामुळे लगेच हजर झालो आणि आम्ही त्या वीटभट्टीवर गेलो. तळस साहेब, आमचे संजय तेलगोटे साहेब, गट शिक्षणाधिकारी साहेब, आम्ही त्या परिसरात वीटभट्ट्यांवर फिरलो असता खरोखरच त्या भागात त्या वीटभट्ट्यांवर आम्हाला अनेक शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. साहेबांनी मला आदेश दिला की केंद्र प्रमुख या नात्याने तुमच्या केंद्रात ह्या वीटभट्ट्या आहेत तर तुम्ही या वीटभट्ट्यावरील शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी कार्य करायला पाहिजे. हे विद्यार्थी शाळाबाह्य राहायला नको. हे तुमच्या ज्या ज्या शाळेच्या जवळ ह्या वीटभट्ट्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना दाखल करा. ही तुमची जबाबदारी आहे. नाहीतर तुम्हाला यानंतर आम्ही शोकास देऊ की तुमच्या परिसरात असल्यामुळे तुम्ही काहीच कार्य केलेलं नाही. लगेच मी दुसऱ्या दिवशी आमच्या केंद्रातील मुख्याध्यापकांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं पेपरला तुम्ही बातमी वाचलेली आहे. काल आपल्या इथे साहेब येऊन गेलेले आहेत जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे आणि आपल्याला आता आपल्या परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करायचे आहेत. त्याकरता पहिल्यांदा तुम्ही आपल्या परिसरात जेवढ्या काही वीटभट्ट्या आहेत त्या वीटभट्टेवर जाऊन सर्वेक्षण करा आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि शिक्षणानुसार त्यांच्या याद्या तयार करा. लगेच दुसऱ्या दिवसपासून आमच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या शाळेच्या परिसरात असलेल्या वीटभट्ट्यावर जाऊन सर्वेक्षण केलं. त्यांना मी नमुना तयार करून दिला होता. अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, तो कोणत्या वर्गात शिकत आहे, की शाळा तो किती वर्षाचा आहे, त्याच्या वडिलाचे नाव आणि त्याचे मूळ गाव, राहण्याचे ठिकाण, यापूर्वीचे ही इत्थंभूत सर्व माहिती मी त्या फॉर्मॅटमध्ये त्यांना आणायला सांगितली. तर आमच्या केंद्राच्या परिसरात तेव्हा या 5 वीटभट्ट्या होत्या. या 5 वीटभट्ट्यावर माझ्या केंद्रामध्ये 138 विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे आली की हे 138 विद्यार्थी आपल्या 5 वीटभट्ट्यांवर आहेत आणि हे शाळाबाह्य आहेत. काही विद्यार्थी अगोदर ज्या ठिकाणीहून हे कामगार आलेले आहेत वीटभट्टीवर काम करणारे, काही त्या ठिकाणी शाळेत होते, पण इथं हे लोक आले की इथं 8 महिने याच भागात असतात, फक्त 4च महिने ते त्यांच्या भागात जातात. तर ते कुटुंबासहित येतात आणि त्यांचे मुलं सुद्धा त्यांच्या सोबत असतात. तर ह्या याद्या माझ्याकडे आल्या. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या मुलांना शाळेत दाखल करायचं आहे. मग आम्ही त्यांच्या पालकांना भेटलो, त्या वीटभट्टीवर गेलो. मी आणि आमचे मुख्याध्यापक. पालक म्हणत आम्ही शाळेत टाकायला तयार नाही, कारण आम्हाला मुलांना शाळा शिकवायची नाही. आमचे मुलं इथं आमच्या जवळ राहतात, काही आमच्यासोबत मजुरी करतात, त्यांना सुद्धा मजुरी मिळते. त्यानंतर मी वीटभट्टी मालकांना भेटलो. त्यांना म्हटलं हे वीटभट्टीवर जे काम करणारे कामगार आहेत यांचे मुलं आमच्या शाळेत आम्हाला दाखल करायचे आहेत, यासाठी तुम्ही सहकार्य करा. मालक सुद्धा आम्हाला तेव्हा सहकार्य करायला तयार नव्हते.
कारण हे बालकामगार यातील काही विद्यार्थी असे असतात, तुम्ही सुद्धा जेव्हा त्या वीटभट्टीवरून जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की लहान लहान मुलं सुद्धा विटा उचलण्याचे काम करतात आणि हे विटा उचलण्याचं काम करत असल्यामुळे त्यांना सुद्धा काही मजुरी हे वीटभट्टी मालक देतात। त्यामुळे हे वीटभट्टी मालक सुद्धा आम्हाला सहकार्य करायला तयार नव्हते। ते म्हणत, साहेब हे कसं कसं, आता आम्ही काय करू शकतो यासाठी, मला काय करता येईल यासाठी, आता हे यांचे मुलं आहेत, ते यांच्याजवळ राहतात म्हटलं। त्यानंतर मी त्यांना प्रेमानं, ते ऐकले नाहीत तेव्हा मी त्यांना कायद्याच्या भाषेत बोललो की तुम्हाला कामावर बाल कामगार ठेवता येत नाहीत, असा कायदा आहे। त्या पालकांना सुद्धा सांगितलं की तुमच्या मुलाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त आहे आणि त्याला शिक्षणाच्या प्रवाहात शाळेत दाखल करणे हे आपलं कर्तव्य आहे। हे जर तुम्ही केलं नाही तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते, तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। आणि त्या वीटभट्टी मालकांना सुद्धा मी कायद्याचा GR दाखवला की तुम्हाला सुद्धा बालकामगारांकडून काम करून घेता येत नाही, तरी सुद्धा ते आमचं काही ऐकत नव्हते। शेवटी मी अकोट येथील आमच्या SDO साहेबांना भेटलो, कारण वीटभट्ट्या ह्या SDO साहेबाच्या अंतर्गत येतात मला समजलं। SDO साहेबांना मी माझी सर्व बाजू सांगितली, त्यांना GR दाखवला। SDO साहेबांनी सांगितलं, सर तुमचं बरोबर आहे, आणि त्यांनी लगेच मला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि सांगितलं की उद्या मी अकोला येथे चाललो, तर अकोला येथे जाताना मी किनखेड फाट्यावर थांबतो, तुम्ही तिथं हजर राहा, 11 वाजता तुम्ही तिथं या आणि मी त्या वीटभट्टी मालकांना सांगतो। ठरल्याप्रमाणे मग मी सुद्धा तिथं हजर राहिलो आणि साहेब अकोला येथे मीटिंगला जाताना त्यांनी लगेच त्या वीटभट्टी मालकांना बोलावलं आणि सांगितलं की साहेब म्हणतात हे बरोबर आहे, आपल्याला बाल कामगारांना कामावर ठेवता येत नाही, तुम्ही या मुलांना शाळेत दाखल करा। आणि वीटभट्टी मालक तयार झाले। SDO साहेबांनी सांगितल्यावर त्यांनी तयारी दाखवली की ठीक आहे, आम्ही या मुलांना शाळेत दाखल करायला तयार आहोत, माझी काही अडचण नाही, पण या पालकांना विचारा। मग पालक काही ऐकत नव्हते, काही साहेबासमोर त्यांनी हो म्हटलं। दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तर म्हणत नाही, आमचे मुलं आमच्या सोबत राहतील, आम्ही तुमची शाळा लांब आहे, आम्ही कशानं पाठवावं, कसं पाठवावं, अनेक समस्या, अनेक कारणं आम्हाला ते सांगायला लागले, टाळाटाळ करायला लागले। मी त्यांना पोलीस स्टेशनची धमकी दिली आणि आमच्या ठाणेदारांना भेटलो, त्या भागातल्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी सुद्धा मला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। त्यांना म्हटलं फक्त तुम्ही धाक दाखवायपुरतं एक दिवस तिथं या, म्हणजे ते पालक तयार होतील। मग ठाणेदार सुद्धा एक दिवस त्या परिसरात गाडी घेऊन फिरतच असतं, एक दिवस त्यांनी सुद्धा गाडी थांबवली, मला बोलावलं आणि त्या पालकांसमोर पालकांना थोडी धाकधपट केली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मुलांना शाळेत दाखल करणं हा कायदा आहे, कायद्यानं तुम्ही शाळेत दाखल त्यांना करायला पाहिजे, आणि तुम्ही नाही केलं तर तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। साहेब म्हणतात त्याप्रमाणे तुमचे मुलं तुम्ही शाळेत दाखल करा। हे सर्व झाल्यावर मग पालक तयार झाले आणि ठीक आहे, आम्ही शाळेत पाठवायला तयार आहोत। मग लगेच आम्ही त्यांना सांगितलं की उद्यापासून मुलांना शाळेत पाठवा। मुले शाळेत आली तर त्यांना शैक्षणिक पाठ्यपुस्तके, इतर साहित्य, शाळेतील शिल्लक साहित्य आम्ही त्यांना दिले। काही शिक्षकांनी वर्गणी करून त्यांना साहित्य दिलं। मग त्या पालकांच्या, आता खरोखरच ते विद्यार्थी गरिबाचे असतात किंवा त्या कामगार लोकांचे मुलं असल्यामुळे ते पालक आम्हाला त्यांच्या गरिबीची जाणीव करून द्यायला लागले की साहेब आमच्यावर पैसा नाही, या मुलांना आम्ही कपडे घेऊ शकत नाही, दप्तर घेऊ शकत नाही, यांना काही शैक्षणिक साहित्य घेऊ शकत नाही, याची सोय साहेब तुम्ही लावा। ठरल्या त्याप्रमाणे मग आम्ही शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आम्ही वर्गणी करून त्या मुलांना दप्तरं दिली, काही मुलांना कपडे दिली, काही शासकीय योजनेतून काही मिळत असेल ते लाभ आणि त्यांना दिले। तेव्हा ते मुलं शाळेत येण्यास तयार झाले। काही दिवस मुलं आली, पुन्हा त्यांनी शाळेत येणं बंद केलं। मग आम्ही पुन्हा त्यांच्या पालकांच्या भेटीला गेलो, का हो तुमचे विद्यार्थी शाळेत येत नाहीत। पालक आम्हाला अजून कारणं सांगायला लागले, आमचे मुलं तुमच्या शाळेत येण्यास घाबरतात, तुमची शाळा आमच्या वीटभट्टीपासून 1 किलोमीटर 2 किलोमीटर आहे, हा रोड वाहतो, या रोडनं अनेक वाहनं दिवसभर वाहतात, अपघाताची भीती आहे, आमच्या मुलांची जबाबदारी कोण घेईल, तुमच्या शाळेत जर आमचे मुलं आले तर तुमचे मुलं चांगल्या गणवेशामध्ये स्वच्छ सुंदर असतात आणि ते आमच्या मुलांना हिणवतात, आमच्या मुलांजवळ बसत नाहीत, त्यामुळे आमच्या मुलांना तिथं शरम लागते, त्यांना ते मुलं काही म्हणतात, हिणवतात, त्यामुळे आम्ही तुमच्या शाळेत आमचे मुलं पाठवायला तयार नाही। ही दुसरी समस्या आमच्यापुढे तयार झाली, कारणं त्यांची योग्य होती।
मग आम्ही विचार केला, मग दुसरा पर्याय काय आहे. त्यांना म्हटलं मग आता तुमचं म्हणणं काय आहे. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या इथेच जर तुम्ही शाळा काढाल तर आम्ही आमचे मुलं शाळेत पाठवतो, आमच्या वीटभट्टीवरच शाळा काढा, म्हणजे मग तुमच्या शाळेतले मुलं आमच्या इथं नसतील, फक्त आमचेच विद्यार्थी असतील. मग सर्व शिक्षा अभियानमध्ये तेव्हा वीटभट्टी शाळा पर्यायी शिक्षणामध्ये योजना होती. मी सर्व शिक्षा अभियान जिल्हा कार्यालयातून माहिती घेतली. त्याकरिता प्रस्ताव द्यायचे होते असे मला तिथून समजलं आणि त्या प्रस्तावाकरिता जे जे पाहिजे त्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आणि लगेच मी 5ही वीटभट्टीचे प्रस्ताव मुख्याध्यापकांकडून तयार करून घेतले. त्या प्रस्तावासोबत या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या याद्या, मुख्याध्यापक आणि सरपंचाचा प्रस्ताव, मुख्याध्यापक आणि सरपंचाचा करारनामा, त्यानंतर या शाळेवर शिकवण्यासाठी एक स्वयंसेवक पाहिजे होता. तर त्या परिसरात असलेले सुशिक्षित बेकार तरुण तरुणी, डीएड झालेले मुलं मुली, बीएड झालेले यांना आम्ही प्रवृत्त केलं आणि 5 स्वयंसेवक सुद्धा नेमले. त्या स्वयंसेवकांना सर्व शिक्षा अभियानमधून 1500 रुपये महिना मिळायचा असे प्रस्ताव आम्ही तयार केले, ते मंजूर करून आणले. नंतरची पुढची समस्या आली, शाळा कुठे सुरू करावी. मग वीटभट्टीवरील मालकाला आम्ही खोलीची मागणी केली. खोली नसेल तर झाडाखाली आम्हाला शाळा भरू द्या, आणि त्या मालकाने आम्हाला खोल्यासुद्धा उपलब्ध करून दिल्या. आणि ज्या वीटभट्टीवर खोल्या नव्हत्या त्या ठिकाणी मग आम्ही झाडाखाली ह्या वीटभट्टी शाळा सुरू केल्या. अशा प्रकारे आमच्या वीटभट्टी शाळा सुरू झाल्या आणि वीटभट्टीवरचे सर्व शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत येऊ लागले. या शाळेच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी मी संबंधित मुख्याध्यापकाकडे सोपवली आणि मी वारंवार भेटी देऊन त्यांच्या समस्या, त्या स्वयंसेवकाच्या समस्या, त्यांना मार्गदर्शन करणे याविषयीची सगळी जबाबदारी मी पार पाडत राहिलो. वीटभट्टी शाळा झाल्या त्यानंतरची माझं हे कार्य पाहून त्या तत्कालीन संजय तेलगोटे गट शिक्षणाधिकारी साहेब यांनी माझ्याकडे पर्यायी शिक्षणाची जबाबदारी सोपवली आणि सांगितलं, उलट सर तुम्हाला यामध्ये चांगली आवड आहे आणि तुम्ही मनापासून काम करता, मग तुम्ही आमच्या तालुक्याची जबाबदारी स्वीकारा. आणि मला तालुक्याचं समन्वयक नेमलं. त्यावेळेचे गट समन्वयक आनंदा गायकवाड सर, मी साहेब आणि आमच्या BRC मधील सर्व प्रतिनिधी आम्ही ठरवलं की या अकोट तालुका आपल्याला शाळाबाह्य विद्यार्थी विरहित करायचा आहे. मग दुसरी योजना सर्व शिक्षा अभियान मार्फत आली वस्ती शाळेची. या वस्ती शाळा म्हणजे ज्या गावामध्ये शाळा नसेल असे गावं पाहायचे, वस्त्या वाड्या, आणि त्या ठिकाणी वस्ती शाळा काढायच्या अशी शासनाचा GR आला. मग आम्ही आमच्या अकोट तालुक्यातील, कारण मी आता तालुक्याचा समन्वयक झाल्यामुळे तालुक्याची जबाबदारी साहेबांना माझ्याकडे दिल्यामुळे मग आम्ही पूर्ण तालुक्यावर फिरलो. तालुक्यातून 11 वस्त्या अशा निघाल्या की त्या वस्त्यांवर शाळाच नव्हत्या आणि त्या शाळा नसल्यामुळे त्या गावातील बरेच विद्यार्थी शाळाबाह्य राहत होते. मग अशा मुलांचे वस्ती शाळेचे प्रस्ताव द्यायचे होते. मग त्या वस्ती शाळा काढण्यासाठी सुद्धा आम्ही त्या GRचा अभ्यास केला, त्यासाठी सुद्धा प्रस्ताव तयार करायचे होते. मग आम्ही प्रस्ताव तयार करायला सुरुवात केली. त्या भागातील मुख्याध्यापकांना प्रस्ताव तयार करायला सांगितले. त्याकरिताही त्या गावातील विद्यार्थ्यांच्या याद्या, त्या प्रस्तावासोबत सरपंचाचा, मुख्याध्यापकाचा करारनामा, त्या वस्ती शाळेवर सुद्धा 12वी पास झालेला स्वयंसेवक त्या भागातला, त्या गावातील भाड्याने जागा देणारा त्याचा करारनामा, अशा नमुन्यात आम्ही प्रस्ताव तयार केले आणि 11 ठिकाणी वस्ती शाळांचे प्रस्ताव पाठवून, कारण मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणत आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, परंतु आम्हाला यातली माहिती नाही, कोणतंही काम शिल्लकचं काम करायला कोणी शक्यतोवर तयार होत नाही. म्हणून मग आम्ही स्वतःहून ते प्रस्ताव तयार करण्यासाठी जे जे कागदपत्र लागतात ते गोळा केले आणि ते प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदला पाठवले. तेथून ते प्रस्ताव मंजूर होऊन आले आणि 11 ठिकाणी आमच्या अकोट तालुक्यात वस्ती शाळा सुरू झाल्या. त्या स्वयंसेवकांना 1500 रुपये महिना मिळायला लागला. परंतु 10 वर्ष झाले 1500 रुपये महिन्यात ते काम करत होते. काही वस्ती शाळेवरील शिक्षक आम्हाला भेटायला यायचे, साहेब आम्ही 1500 रुपये महिन्यात कसं करावं, आमची मजुरी शेतात गेलो तर 100 रुपये रोज भेटते आणि आता याचा काय फायदा. त्यांना सांगितलं मी तुमचा फायदा होते, तुम्ही काम करा. त्यात माझे 2 नातेवाईकही होते, त्यांनाही मी वारंवार सांगत होतो की तुम्ही हे सोडू नका, 1500 रुपये महिना जरी तुम्हाला आज मिळतो तरी पुढे तुमचा फायदा आहे. मग काही दिवसानं शासनानं यांच्यासाठी जे वस्ती शाळेवर शिक्षक आहेत त्यांचं नोकरीमधून DED करायसाठी प्रस्ताव मागितले आणि या लोकांचा DEDला नंबर लागला, म्हणजे स्वयंसेवकाची नोकरी सुरू होती आणि यांचे DED सुद्धा झाले.
नंतर त्यांना वाटलं की खरोखर आपला फायदा आहे आणि 2014 मध्ये मग या वस्ती शाळांचं रूपांतर नियमित शाळेत झालं. आमच्या अकोट तालुक्यातील 10 शाळा 8 शाळा नियमित शाळेत रूपांतर झालं, जिल्हा परिषद शाळेत रूपांतर झालं आणि या शिक्षकांना सुद्धा नियमित शिक्षक म्हणून शासनानं सामील करून घेतलं आणि यांना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक. तेव्हा मग आमचे हे स्वयंसेवक, वस्ती शाळेवरचे स्वयंसेवक जेव्हा जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आवर्जून आमच्या पाया लागतात, नमस्कार करतात आणि म्हणतात की साहेब तुमच्यामुळे आम्हाला नोकरी लागली, तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले. तर अशा या कार्यामुळे सुद्धा आम्हाला समाधान मिळालं की चला या लोकांना आपण रोजगार देऊ शकलो आणि त्या गावातील विद्यार्थ्यांकरिता आपण शाळा काढून त्यांना गावात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि ते पालक सुद्धा आम्हाला मानतात की साहेब तुमच्यामुळे आमच्या गावात शाळा झाली. केलेल्या कार्याचं फळ यापेक्षा फार काही मोठं नसते. तर विविध प्रकारच्या शाळांमध्ये मी पहिल्यांदा विटभट्टी शाळांचं तुम्हाला माहिती दिली, त्यानंतर वस्ती शाळांची माहिती दिली, त्यानंतर माझ्याकडे अकोट तालुक्याचं कार्य असल्यामुळे मी तालुक्यात सुद्धा फिरायचो, अकोटच्या ठिकाणी सुद्धा फिरायचो. अकोटच्या ठिकाणी आमचे बालरक्षक रितेश निलेवार सर, पिंजरकर सर अनेक लोक करायचे. आमचे खिरोळकर सर सुद्धा तेलारा तालुक्यामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यात काम करतात. बरेचसे बालरक्षक आमच्या जिल्ह्यात काम करणारे आहेत. मी आता सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण वेळेचं बंधन आहे, वेळ कमी आहे आणि माझे विषय भरपूर आहेत. तर सर्व आमचे बालरक्षक कार्य करीतच होते. मग अकोटच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मी फिरत होतो. तर रेल्वे स्टेशनच्या बाजूने एक जेतवन नगरचा एरिया आहे. त्या जेतवन नगर एक छोटंसं गावच आहे, पण त्या गावात आम्ही गेलो तेव्हा आम्हाला अनेक मुलं शाळाबाह्य दिसले कारण त्या भागात शाळाच नव्हती. ती वस्ती होती, गाव नव्हतं. अकोटचाच एक भाग आहे, त्याला जेतवन नगर नाव आहे आणि ते रेल्वे स्टेशनच्या बाजूने आहे. रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरवर ती वस्ती आहे आणि तिथून 1 किलोमीटरपर्यंत कोणती शाळा नाही. त्या भागात मधात रेल्वे स्टेशन असल्यामुळे गाड्या जात नव्हत्या, ॲटो जात नव्हते, रोडची व्यवस्था नव्हती, अनेक समस्या होत्या. आणि आम्ही त्या भागात फिरल्यानंतर त्या पालकांनी मला समस्या सांगितली की साहेब मधात रेल्वे स्टेशन असल्यामुळे रेल्वेच्या पटरीवरून आमचे मुलं ये जा करू शकत नाही, आम्हाला खूप भीती वाटते. त्यानंतर या भागात ॲटो आणि गाडी येऊ शकत नाही आणि आमच्या भागात शाळाच नाही, म्हणून आमचे मुलं शाळाबाह्य आहेत. याकरता आमच्या भागात शाळेची फार गरज आहे. या परिसरात कोणी आजपर्यंत शाळा काढली नाही. आम्ही नगरपालिकेला सुद्धा मागणी केली, त्यांनी सुद्धा काढली नाही. मग मी सुद्धा प्रयत्न केले, तेव्हा नगरपालिकेमधून सुद्धा या भागात शाळा काढल्या गेली नाही. त्याचे कारण काय आहे त्याच्या भानगडीत मी पडलो नाही. आणि जिल्हा परिषद क्षेत्रात हा भाग नसल्यामुळे जिल्हा परिषदची शाळा सुद्धा या भागात नव्हती. तत्कालीन नंदकिशोर हिंगणकर साहेब तेव्हाचे प्रशासन अधिकारी, ते माझे मित्र होते, त्यांनी मला सल्ला दिली, होत असेल तर कुलट साहेब तुम्हीच तिथं त्या भागात शाळा काढा, त्या भागात अनेक विद्यार्थी आहे. मग मलाही एक प्रेरणा भेटली आणि म्हटलं ठीक आहे. आणि मग शाळा कशी काढावं तर म्हणत संस्थेची शाळा काढा. त्याकरता मग माझ्याकडे संस्था नव्हती. मग मी संस्था कशी स्थापन करावी त्याची माहिती घेतली. माझी संस्था स्थापन केली, शिक्षण संस्था माऊली महिला बौद्धिक संस्था या नावाने संस्था स्थापन केली. वकील साहेब म्हणत तुम्हाला अध्यक्ष होता येत नाही. माझी पत्नी मला सदैव साथ देणारी, सुखदुःख संकटात आणि प्रत्येक वेळी मला साथ देणारी माझी अर्धांगिनी, हिला मी मग त्या संस्थेचं अध्यक्ष केलं आणि 7 लोकांची बॉडी तयार केली. त्यानंतर आम्ही त्या परिसरातील मी त्या शाळेचा प्रस्ताव दिला. पहा मी बालरक्षक कार्य सुरू केलं तर मी संस्था काढली. म्हणजे माणूस कोण्या कार्यातून कुठं पुढे जाईल हे काही सांगता येत नाही. आणि मग त्या संस्थेचं प्रस्ताव दिल्यानंतर माझा एक नातेवाईक संस्थानिक होता, तो म्हणे साहेब हे काम काही फार सोपं नाही, हे मंत्रालयातून याची मान्यता आणा लागते, निवड प्रस्ताव देऊन काही होत नाही. तो प्रयत्नांती परमिशन. नंतर मी मंत्रालयात गेलो. आमचे तेव्हाचे सुधाकरराव गणगणे आमदार यांना भेटलो. त्यांनी मला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं, त्यांनी शिफारस पत्र दिलं आणि आम्ही शिक्षण मंत्र्याकडे गेलो. शिक्षण मंत्र्यानं माझ्या अर्जाचा विचार करून मला या शाळेची मान्यता दिली. अशा जेतवन नगरचा एरिया की ज्या भागात अनेक अवैध व्यवसाय चालायचे, वेश्या व्यवसाय चालायचा, अनेक गुंड बदमाश लोक, दादा लोक या एरियात असायचे, चोऱ्या करणारे बदमाश लोक या भागात, आणि अशा भागात मला शाळा काढायची.
म्हटल्यावर मला लोक आश्चर्याने पाहत होते की या भागात कोणच शाळा काढली नाही, कोण्या संस्थेवाल्यानं काढली नाही, हा कसा काय काढतो. कारण माझ्या मनाचा उद्देश होता की या शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करणे. मी निस्वार्थी भावनेनं काम करत होतो आणि माझं ध्येय होतं या भागात शाळा काढणे. त्या भागात गेल्यानंतर तेथील काही मंडळींना मी भेटलो. ते म्हणत बुवा साहेब ठीक आहे, पण काही लोकांचा विरोध होता. मी त्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना माझा उद्देश सांगितला की माझा उद्देश निस्वार्थ आहे, मला तुमच्या मुलांची सेवा करायचं आहे आणि 1 रुपया फी न घेता मी इथं शाळा सुरू करणार आहोत. तुमच्या मुलांची शिक्षणाची सोय होणार आहे, निशुल्क शिक्षण राहणार आहे आणि शासनाच्या सगळ्या योजना तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा कुठं तेथील पहा मला असा अनुभव आला की त्या भागातील मजूर वर्ग काम करणारे अनेक लोक असे होते की साहेब तुम्ही आमच्यासाठी देवा, तुम्ही आमच्या भागात शाळा काढा. अनेक बाया भेटल्या की आम्हाला आमच्या मुलांना शाळेत शिकवायचं आहे, परंतु आमच्या भागात शाळा नाही, तरी तुम्ही आमच्या या भागात शाळा काढा, तुमचे फार उपकार होतील. अशा प्रकारचे लोक मला म्हणणारे दिसले. कारण शिक्षण प्रत्येकाला असं वाटते की माझा माझ्या मुलानं शिक्षण घेतलं पाहिजे, तो काहीतरी बनला पाहिजे. फक्त आईवडिलांनाच असं वाटते की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा. कोण्या रिक्षावाल्याला असं वाटत नाही की माझा मुलगानं रिक्षा चालवावी, कोण्या शेतकऱ्याला असं वाटत नाही की माझा मुलगा शेतकरी व्हावा, आणि व्यवसाय करणाऱ्या बाईला सुद्धा असं वाटत नाही की माझी मुलगी वेश्या व्यवसायात यावी किंवा माझ्या मुलानं असा अवैध व्यवसाय करावा. कोण्या गुंड बदमाशालाही असं वाटत नाही की माझ्या मुलानं माझा व्यवसाय पत्करावा. असा अनुभव मी त्या भागात घेतला आणि त्यांनी सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद दिला की साहेब तुम्ही शाळा काढा, आम्ही सहकार्य करतो. मी त्या भागात शाळा सुरू केली. आज 2003 पासून माझी शाळा त्या भागात सुरू आहे. इमारत सुद्धा झाली, जागा सुद्धा आम्ही घेतली आणि आज 1 ते 7 ची शाळा त्या भागात सुरू आहे. त्या भागात मी गेलो तर आवर्जून पालक आणि त्या शाळेवर लावलेले मी शिक्षक हे आवर्जून मला नमस्कार करतात आणि माझे धन्यवाद मानतात. अशाच प्रकारच्या अकोटच्या 4 कोपऱ्यात मी चार शाळा सुरू केल्या की ज्या भागात कोण्याच संस्थेने शाळा सुरू केल्या नव्हत्या. मला निस्वार्थ भावनेनं आणि सेवाभावी कार्य करायचं होतं. म्हणून ज्या भागात कोणी शाळाबाह्य विद्यार्थी असतील किंवा ज्या भागात माझ्या अकोटमध्ये नंदीपेठमध्ये शाळा सुरू आहे, त्यानंतर हिवरखेर रोडनं शाळा सुरू आहे, पोपटखेर रोडनं सुरू आहे, म्हणजे अकोटच्या 4 कोपऱ्यात 4 माझ्या शाळा सुरू आहेत. माऊली प्राथमिक मराठी शाळा अकोट, गुरु माऊली वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा अकोट, साने गुरुजी प्राथमिक मराठी शाळा अकोट, गजानन महाराज इंग्लिश कॉन्व्हेंट अकोट. कारण काही मुलं म्हणायची की आम्हाला इंग्लिश कॉन्व्हेंटची गरज आहे. मग मी अकोटमध्ये माझंच एक कॉन्व्हेंट असं होतं की 100 रुपये महिन्यामध्ये माझं इंग्रजी शाळा सुरू झाली. फक्त मी 100 रुपये महिना घेत होतो. आज माझ्या इंग्रजी शाळेची फी आहे फक्त 500 रुपये महिना. म्हणजे 2003ला माझ्या शाळेच्या इंग्रजी कॉन्व्हेंटची फी होती 100 रुपये महिना आणि आज 17 वर्षानं सुद्धा 500 रुपये महिनाच आहे. कारण आम्हाला ना नफा ना तोटा खर्चावर ह्या शाळा चालवायच्या होत्या. माझं गाव आहे पुंडा. या पुंडा गावी गेलो असताना गावातले लोक मला म्हणायला लागले, अरे तुम्ही एवढ्या शाळा काढल्या, गावातही एखादी इंग्रजी शाळा काढा, आमच्या मुलांना इंग्रजी शिक्षण पाहिजे. आमचे मुलं आपला अकोट 20 किलोमीटर जाऊ शकत नाहीत. मग मी माझ्या गावात सुद्धा इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू केलं. 1 ते 4 पर्यंत शाळा सुरू केली. मग माझ्या गावातील 1 ते 4चे जिल्हा परिषदचे शिक्षक माझ्या भेटीला आले, सर तुम्ही कॉन्व्हेंट काढल्यामुळे आमची जिल्हा परिषद शाळा बंद पडेल. म्हटलं मी असं होऊ देणार नाही, कारण मी जिल्हा परिषद शाळांचा केंद्र प्रमुख आहे. मी त्यांची समस्या मान्य केली आणि माझ्या गावातलं मी 1 ते 4चं कॉन्व्हेंट बंद केलं. आणि मग मी नर्सरी KG1 KG2 सुद्धा बंद करणार होतो. पण गावातले लोक म्हणत, साहेब तुम्ही नर्सरी KG1 KG2 तरी बंद नका करू. मग मी माझं संस्थेची नर्सरी KG1 KG2 कॉन्व्हेंट माझ्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत हस्तांतरित केलं आणि त्या जिल्हा परिषद शाळेला दिलं. माझ्या नर्सरी KG1 KG2 मधले 60 विद्यार्थी, माझ्याच कॉन्व्हेंटचे ते 3 मॅडम, त्या मुख्याध्यापकाला सांगितलं फक्त हे सगळं तुम्हाला चालवायचं आहे. ते म्हणत बा आपल्याला मान्यता नाही. म्हटलं मान्यता घ्यायचं काम नाही, मला माहिती आहे की जिल्हा परिषद शाळेत कॉन्व्हेंट सुरू करता येते. लगेच मी त्यांना BO साहेबाशी बोलणं करून दिलं. तेव्हाचे आमचे BO साहेब मालवे साहेब, संदीप मालवे साहेब यांनी फोनवर त्यांना सांगितलं, कुलट साहेब म्हणतात ते बरोबर आहे, त्यांचं नर्सरी KG1 KG2 कॉन्व्हेंट तुम्ही जिल्हा परिषद शाळेत सुरू करा, तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. अशा प्रकारे मी गावातल्या शाळेची सुद्धा आणि त्या गावातल्या समस्या पाहून त्या शाळेसाठी सुद्धा आम्ही त्या गावातले माजी विद्यार्थी आणि त्या गावातील सुशिक्षित आमचे डॉक्टर महेश कुलट, काही तरुण वर्ग राहुल कुलट, आम्ही सर्वांनी गावात लोकवर्गणी केली. गावातील शाळेची रंगरंगोटी केली. गावातल्या 4ही खोल्या शाळेच्या डिजिटल केल्या. गावातल्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही विविध प्रकारची खेळणी लावली. तिथं कॉन्व्हेंटही सुरू केलं.
म्हणजे आमची डबघाई झालेली पुंड्याची शाळा आज प्रगतीपथावर आहे. आवर्जून आम्ही गावला गेलो की आमचे माजी सर्व विद्यार्थी आम्ही प्रत्यक्ष त्या शाळेत जातो आणि त्या शाळेला सुद्धा सहकार्य करतो. अशा प्रकारे माझ्या संस्थेच्या मी 4 शाळा सुरू केल्या. आपल्याला शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं काम करत असताना निवळ शाळाबाह्य विद्यार्थीच दाखल करायचे नाही, तर आपल्याला मी यापूर्वीच सांगितलं की E1 म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी जे कधीच शाळेत गेले नाहीत त्यांना आपल्याला शाळेत दाखल करायचं आहे. आणि E2 म्हणजे जे सतत गैरहजर आहेत, 1 महिन्यापासून शाळेत गेले नाहीत किंवा त्यांना आपण शाळाबाह्य म्हणतो, तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला नेहमीच शाळेत आणायचं आहे. मग त्यांचे कारण आम्ही जाणून घेतली असता माननीय नंदकुमार साहेबांनी आम्हाला प्रशिक्षणामध्ये सांगितलं की विद्यार्थी शाळाबाह्य का अनियमित का राहतात हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल. कारण नाहीतर मग शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करायचे आणि शाळाबाह्य विद्यार्थी दाखल करत असताना शाळेतले विद्यार्थी शाळाबाह्य व्हायला नको, यासाठी तुम्ही कार्य करायला पाहिजे. म्हणून मी माझ्या केंद्रात आतापर्यंत माझे 4 केंद्र झाले. माझ्या 4ही केंद्रात मी पहिल्यांदा ज्या केंद्रात गेल्यानंतर लोकवर्गणीतून माझ्या सर्व केंद्रातील शाळांची लोकवर्गणीतून आम्ही रंगरंगोटी करतो. प्रत्यक्ष पहिल्यांदा मी स्वतः वर्गणी देतो. माझ्याकडे जेव्हा घुसर केंद्र होतं तेव्हा मी स्वतः केंद्र प्रमुख या नात्यानं प्रथम 10,000 लोकवर्गणी दिली. माझ्या शिक्षकांनी 5-5 हजार रुपये लोकवर्गणी दिली. आमची 60,000 लोकवर्गणी गावातील शिक्षकांची आणि केंद्र प्रमुखाची गोळा झाली. तेव्हा आम्ही गावात फिरलो. रात्री 10-10, 12-12 वाजेपर्यंत आम्ही फिरायचो आणि गावातून मजूर लोक आम्हाला 50 रुपये द्यायचे, ते सुद्धा आम्ही घ्यायचो. आणि काही श्रीमंत लोक 5,000 द्यायचे, ते सुद्धा घ्यायचो. असे 2 लाख रुपये आम्ही जमा केले आणि घुसर केंद्र शाळा एक मॉडेल स्कूल आम्ही बनवली. त्या ठिकाणी गार्डन केला, ती शाळा डिजिटल केली. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही कॉन्व्हेंट सुरू केलं. नर्सरी, KG1, KG2 माझं स्वतःचं कॉन्व्हेंट अकोटला असल्यामुळे मला त्यातील पूर्ण अनुभव होता. आणि गावातले लोक म्हणत कॉन्व्हेंटचं कसं सर्व मी करतो. त्या गावातील ती सुद्धा शाळा आमच्या या जिल्ह्यामध्ये नावलौकिकाला आली. त्यानंतर शाळेची पहिली अडचण अशी असते की विद्यार्थ्याचं मन शाळेत रमत नाही. विद्यार्थ्याचं शाळेत मन रमण्यासाठी जशा खाजगी शाळा भपका करतात, शाळांनी सुद्धा करायची. त्या शाळाची रंगरंगोटी करणे होतं की 100% डिजिटल केंद्र म्हणून मला पहिला मान मिळाला. आणि मला माझ्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षानं सुद्धा माझा सत्कार केला की पहिलं डिजिटल केंद्र माझं झालं होतं. तसेच या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आम्ही विविध कार्यशाळा घ्यायचो. माझ्या केंद्रातील सर्व शिक्षकांना मी अकोला जिल्ह्यामधील व इतर ठिकाणी ज्या प्रगत शाळा आहेत त्या शाळांना भेटीकरिता सर्व शिक्षकांना घेऊन जायचो. आणि तेथील उपक्रम काय आहेत, ते शिक्षक कसे काम करतात, ते कोणते उपक्रम राबवतात, प्रगत शाळा करण्यासाठी कसे त्यांनी शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे, कोणते कोणते उपक्रम ते राबवत आहेत, याची ते माहिती घेऊन आल्यानंतर त्यांना प्रेरणा मिळायची आणि तशा प्रकारचं कार्य ते करायचे. कारण नंदकुमार साहेबांचं वाक्य होतं की शिक्षक काम करतात, फक्त त्यांना तुम्ही प्रेरणा द्या. आणि असंच मी प्रेरणा द्यायचं कार्य करत होतो. आणि त्या शिक्षकांना मग प्रेरणा मिळाल्यानंतर ते केंद्रात कामाला लागायचे. माझ्या केंद्रात शाळा होती. केंद्रात मी एक प्राथमिक शाळा, एक मिडलची शाळा यावर जास्त जोर द्यायचो की केंद्रातही 1-2 मॉडेल शाळा झाल्या पाहिजे. म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे की केंद्रात जर शाळा आहे तर हे लोक काम करतात तर आपण का नाही. आणि त्या लोकांना मग अशा शाळांना भेटीला न्यायचो, त्या ठिकाणी शिक्षण परिषद घ्यायचो आणि मग त्यांना उदाहरण द्यायचो की केंद्रातले हे लोक काम करतात, आपण सुद्धा काम करायला पाहिजे. तरच आपले लोक, आपले विद्यार्थी सतत शाळेत येतील, आपल्या गावातील विद्यार्थी बाहेर जाणार नाहीत, आपल्या शाळांची पटसंख्या वाढेल आणि विद्यार्थी नियमित येतील. खरंच आमच्या शाळेतील आमच्या केंद्रातील एक शाळा अशी होती की तेथील विद्यार्थी घरीच जात नव्हते. घंटीचं काम नव्हतं, दिवसभर ते शाळेत राहायचे. शिक्षक यायचं वाट पाहत नव्हते. 9 वाजतापासूनच शाळेत असायचे. शिक्षक असो नसो, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील धोरणानुसार विद्यार्थ्यांना शिकवायचे. तर असे विविध उपक्रम मी माझ्या केंद्रात राबवत असतो. आता सुद्धा माझी बदली अकोला पंचायत समितीमध्येच उमरी केंद्रात झालेली आहे. या उमरी केंद्रामध्ये सुद्धा मी आल्यानंतर माझ्याकडे आता हे शहरी केंद्र आलं. या शहरी केंद्रामध्ये 60 शाळा आहेत, 13 शाळा जिल्हा परिषदच्या आहेत आणि 47 शाळा खाजगी शाळा आहेत, कॉन्व्हेंट आहेत, हायस्कूल आहेत. मोठं केंद्र आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा आहे. परंतु या जिल्ह्याच्या ठिकाणच्या जिल्हा परिषदच्या शाळाला गरगर लागली होती. या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. तर त्यांना मी सुद्धा आता या 1 वर्षामध्ये विविध उपक्रम तिथं राबवले. विद्यार्थ्यांना
पालकांना समजावून सांगितले, त्यांचे मेळावे घेतले। त्यानंतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांना शिक्षण परिषद घेऊन त्यांना सांगितलं की आपल्याला सुद्धा काहीतरी उपक्रम राबविले तर आपली शाळेची पटसंख्या टिकेल आणि विद्यार्थी वाढतील। याकरिता मी माझ्या अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये 12 पैकी 6 शाळेमध्ये मागच्या वर्षी इंग्रजी नर्सरी KG1 KG2 त्यांना सुरू करायला सांगितलं। त्यानंतर कॉन्व्हेंटसारखा विद्यार्थ्यांना गणवेश द्या, नाहीतरी शासन आपल्याला गणवेशाचे पैसे देते। म्हणजे पालकांना असं वाटलं पाहिजे की इंग्रजी शाळेपेक्षा ही शाळा कुठं कमी नाही। अशा प्रकारचे उपक्रम जर तुम्ही राबविले तर आपल्या शाळेची पटसंख्या वाढेल। लोकवर्गणी करा, आपल्या शाळा 100% डिजिटल करायला सांगितल्या, त्या शाळांची रंगरंगोटी करायला सांगितली, शाळेचं आकर्षक परिसर करायला सांगितला। अशा प्रकारे सर्व शिक्षक कामाला लागले आणि या केंद्रात सुद्धा आता चांगल्या प्रकारच्या शाळा, माझ्या या केंद्रात मी एक आमची खदान उर्दूची एक वरिष्ठ प्राथमिक शाळा 1 ते 8 ची तिथे 1000 पटसंख्या झालेली आहे। सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, CCTV कॅमेरापासून तर शाळा डिजिटल। लोकवर्गणीतून तेथील शाळा व्यवस्थापन समितीनं त्या पालकांनी भरपूर प्रमाणात वर्गणी देऊन त्या शाळा एक सगळ्या प्रकारची सुसज्ज अशी शाळा त्या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि दुसरी आमची प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा लोणी, ही शाळा सुद्धा कॉन्व्हेंटला लाजवण्यासारखं या ठिकाणी काम आहे। दोन्ही शिक्षकांचं काम असल्यामुळे तिथे सुद्धा मी शिक्षण परिषद घेतली आणि ती शाळा सुद्धा माझ्या केंद्रातील लोकांना दाखवली। तर अशा प्रकारे आपण जर काम करत राहिलो तर आपल्या शाळेतील विद्यार्थी अनियमित होणार नाही, म्हणजे ते घरी राहणार नाहीत। त्या विद्यार्थ्यांना जर शाळेत त्यांचं मन रमलं, त्यांना जर आपण आनंददायी पद्धतीने शिक्षण दिलं, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं, त्यांना जर प्रेम दिलं, जिव्हाळा दिला, पालकांचे वारंवार मेळावे घेतले, पालक भेटी घेतल्या, तर गावामध्ये सुद्धा आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल पालकांमध्ये विश्वास निर्माण होईल। आज आमच्या त्या लोणी गावामध्ये अकोल्यातील कॉन्व्हेंटचे मुलं पालकांनी काढून त्यांनी त्यांच्या शाळेत दाखल केलेली आहेत। तर अशा प्रकारे आपल्या बालरक्षकांना दोन्ही प्रकारे काम करायचं आहे। शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करायचे आहेत, त्यानंतर शाळेतील विद्यार्थी शाळाबाह्य होणार नाहीत, याकरिता आपल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे। तसेच जे स्थलांतरित होऊन जे कुटुंब आलेले आहेत, हे सुद्धा कार्य आपल्या बालरक्षकांना करायचं आहे। आमचे बालरक्षक तर करतच आहे, पण या बालरक्षक चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग द्यायचा आहे, कारण हे काही एकाचं काम नाही। सर्व महाराष्ट्रातील सर्वांनी जर सहकार्य केलं तर बालरक्षकाचं कार्य किंवा हा महाराष्ट्र शाळाबाह्य विद्यार्थी विरहित होण्यास वेळ लागणार नाही। हे कार्य केल्यामुळे मला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले। पंचायत समिती अकोटचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, जिल्हा परिषदचा पुरस्कार मिळाला, जिल्हा परिषदच्या अध्यक्षानं मला सन्मानित केलं, रोटरी क्लब अकोलाचा मला नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार मिळाला, जेसीस क्लबचा मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदचा मला कृतिशील शिक्षक पुरस्कार मिळाला, नारायण सेवा संस्थान उदयपूरचा मला पुरस्कार मिळाला। माननीय नंदकुमार साहेबांनी मला राज्यस्तरीय प्रशिक्षणात माझ्या कार्याचे कौतुक केले। माननीय समाधान डुकरे साहेब प्राचार्य हे सुद्धा माझ्या कार्याचे वारंवार कौतुक करतात। माझ्या शिक्षणाधिकारी मॅडम ज्यांचं मला सतत सहकार्य अशा वैशाली ठक मॅडम, माझे गट शिक्षणाधिकारी श्याम राऊत साहेब हे सुद्धा माझ्या कार्याचे सतत कौतुक करून मला शाबासकीची थाप माझ्या पाठीवर देतात। यामधून मला सतत कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि मी काम करत राहतो। आपण जर काम करत राहिलो तर आपल्याला आपल्या कार्याचं फळ आपल्या जीवनामध्ये मिळते। आपण चांगलं कार्य करत असाल, निस्वार्थी भावनेनं कार्य करत असाल, त्याचं फळ ईश्वर आपल्याला देतच असते। आपल्या जीवनामध्ये सुद्धा कोणत्या गोष्टी वाईट होत नाही किंवा वाईट झाल्या तरी सुद्धा देव आपल्याला साथ देतो। हे कार्य करत असताना माझ्यावर सुद्धा अनेक संकट आले, अनेक अडचणी आल्या, अनेक समस्यांना मला सामोरं जावं लागलं, तरी सुद्धा माझ्या एका महाराजांनी कीर्तनात सांगितलं होतं की तुम्ही पैसा कमवा, पण पैशासोबत काही दुआएं कमवा। हे जर दुआएं तुम्हाला तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोणत्याही संकटातून डगमगणार नाही किंवा संकटातून सहज बाहेर पडाल। अशा अनेक संकटामध्ये मला याचा अनुभव आला की माझ्या कार्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला। माझ्या शाळेवर 4-5 शाळेवर अनेक शिक्षक लागले, वस्ती शाळेवर शिक्षक लागले, त्यानंतर ज्या ठिकाणी शाळा नव्हत्या त्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या, त्या विद्यार्थ्यांना गावात शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या। हे सगळं सेवाभावी कार्यानं, निस्वार्थी भावनेनं कार्य करत असल्यामुळे हे कार्य मला माझ्या संकटाच्या काळी कामी आलं आणि मला
कोणत्याही संकटाचा सामना करताना मी डगमगलो नाही आणि माझ्यावरचे सर्व संकटाचं निराकरण झालं. आता ते संकट मी सांगत बसणार नाही, कारण आपला वेळ संपत आलेला आहे. शेवटी मी एवढंच सांगतो की कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका. आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नका. जर आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल, आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसते आणि चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगलीच मिळत असतात. हा अनुभव मी माझ्या जीवनात घेतलेला आहे. 1 वर्ष अगोदर मला हार्ट अटॅक आला, तर या हार्ट अटॅकमधून बरेच लोक दवाखान्यापर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत. एक पालकमंत्री दवाखान्यापर्यंत पोहोचले पण ICU पर्यंत पोहोचले नाहीत. सर्व गोष्टीच्या सुविधा असून सुद्धा ते मरण पावले आणि मला अटॅक आल्यानंतर सुद्धा मला काहीच झालं नाही आणि मी आज सुदृढ आहो. तर ह्या चांगल्या कार्याचं फळ म्हणतात ना, दुआए काम आती है, तर हे दुआए माझ्यासोबत आहेत. मी सतत हे काम करत राहणार आहे. कोणी मला चांगलं म्हणावं यासाठी नाही, तर मला माझ्या कामाचं समाधान आहे की एक चांगल्या चळवळीचा मी सहभागी आहो. बालरक्षक चळवळ ही माणुसकीची चळवळ आहे आणि सेवाभावी कार्यानं आपल्याला हे कार्य करायचं आहे. कोणी आपल्याला आग्रह करणार नाही. जरी आपण शिक्षकाचं काम करतो तरी सुद्धा हे सहज होणारं कार्य आहे. यासाठी काही फार मोठे आपल्याला प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा आपल्याला काही फारसा वेळ द्यावा लागत नाही. चालतं फिरतं काम आहे. जिथं जिथं आपल्याला शाळाबाह्य विद्यार्थी दिसतात. आता मी हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये जरा मला शाळाबाह्य विद्यार्थी दिसला तर मी त्याला अटकतो आणि विचारतो, का रे बा तू शाळा शिकत नाही का? बाहेर कचरा वेचणारे विद्यार्थी दिसले. आता माझं शहरही केंद्र आहे, अनेक शाळाबाह्य विद्यार्थी आहे, माझं काम वाढलेलं आहे. मी या शहरामध्ये काम करत असताना सहजासहजी मला जेव्हा विद्यार्थी दिसले तेव्हा मी लगेच त्यांना शिक्षणाविषयी विचारतो, कारण आपल्याला त्या कामाची आवड असली की आपण ते काम करत राहतो. ठीक आहे, माझा वेळ संपलेला असल्यामुळे आपण मला ऐकून घेतलं आणि माझ्या या फेसबुक संवादाला सर्व सन्माननीय अधिकारी, बालरक्षक, शिक्षक, शिक्षिका, महाराष्ट्रातील सर्व नागरिक ज्यांनी सहभागी झाले त्यांनी वेळात वेळ काढून या संवादाला सहभाग दिल्याबद्दल मी मुरलीधर कुलट, केंद्र प्रमुख, आपणा सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या संवादाला विराम देतो. धन्यवाद. थँक्यू.